राज्य सरकारच्या एक राज्य एक गणवेश धोरणाचा फज्जा उडाला आणि त्यामुळे शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात लाखो विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिलेत। मात्र यावरून विरोधकांनी गंभीर आरोप केलाय। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। राज्यात लाखो विद्यार्थी गणवेशापासून वंचित। टक्केवारीत अडकले गणवेश। विरोधी पक्षनेत्यांचा सरकारवर आरोप। पहिल्याच दिवशी शाळेत गणवेशाशिवाय येत असलेले हे विद्यार्थी। हे दृश्य फक्त संभाजीनगर मधलंच नाही तर राज्यातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमधलं असंच चित्र आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी जवळपास 48 लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले। शाळा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले होते, मात्र प्रत्यक्षात या योजनेचा फज्जा उडाला। तो त्या संदर्भात जवळपास 1200 बचत गटांची आपल्याकडे नोंद झालेली आहे। ते जसंच आपल्याकडे कापड आला ते शिवणकाम करून देणार आहे आणि त्यासाठी जवळपास 20 डेज लागतात। ते प्रत्येक शाळासोबत त्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। सरकारच्या जुन्या गणवेश धोरणानुसार विद्यार्थ्यांना थेट गणवेशाचे पैसे दिले जात होते, मात्र सरकारच्या नव्या धोरणानुसार गणवेशच पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली। जुन्या गणवेश धोरणानुसार शालेय समितीला एक ड्रेससाठी 400 रुपये तर 2 ड्रेससाठी 800 रुपये दिले जात होते। शालेय समिती कापड खरेदी करून गणवेश शिवून घेत होती। यंदा ड्रेस शिवून देणं शक्य न झाल्यानं स्थानिक पातळीवर बचत गटांकडून ड्रेस शिवून घ्यायला सांगितलं गेलं, मात्र अद्याप कापडही पोचलं नाहीये। प्रत्येक छोट्या गावामध्ये, ज्या गावाची 200, 300, 400 लोकसंख्या आहे, त्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत पण बचत गट नाही आहेत। कदाचित बचत गटही असतील पण त्या बचत गटाच्या महिलांना शिवणकलेचं ज्ञान नाही आहे, मग त्यामुळे हे शक्यच नाही झालेलं। हे सिस्टम पूर्णतः ही जी एक राज्य एक गणवेश ही योजना पूर्णपणे आजच्या तारखेला तरी अयशस्वी ठरलेली दिसते। झी 24 तासने विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत दाखवलेल्या बातमीची दखल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही घेतली आहे। मात्र या गणवेश योजनेमध्ये टक्केवारी होत असल्याचा गंभीर आरोप दानवेंनी केला। गुत्तेदारांसाठी राज्य चालतं की काय, टक्केवारीसाठी राज्य चालतं की काय, अशा प्रकारची स्थिती या सगळ्या संदर्भात निर्माण झालेली आहे। मला वाटतं शिक्षण विभागाकडे किंवा सर्वसामान्य लोकांकडे कशा पद्धतीनं दुर्लक्ष केलं जातं त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे गणवेश। नवं गणवेश धोरण काय आहे त्यावर एक नजर टाकूया। सरकारकडून एका कंपनीला गणवेश पुरवायचं कंत्राट देण्यात आलं। कंपनी एक गणवेश आणि एका गणवेशाचं कापड पुरवणार होते, मात्र शाळा सुरू होण्याआधी गणवेश तयार झाले नाहीत। ऐनवेळी बचत गटांकडून गणवेश शिवून घ्यायचे होते, मात्र 110 रुपयांमध्ये गणवेश शिवणं शक्य नसल्याचं बचत गटांनी कळवलं। तर टक्केवारी घेणारे आम्ही नाही असा पलटवार आमदार संजय शिरसाडांनी केलाय। टक्केवारीचा कुठेही प्रश्न येत नाही। इतक्या कमी लेवलला जाऊन टक्केवारी घेणं हे उभाटाचं काम आहे। त्याच्यासाठी आम्ही ना त्या ठेकेदाराच्या घरावर मोर्चा काढणार आहोत ना तिथं टक्केवारी मागणार आहोत। गणवेशावरून आरोप प्रत्यारोप जोरात होत आहेत, मात्र पुढील महिनाभर तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणं अवघड असल्याची परिस्थिती आहे। अशात वेळेत गणवेश पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर सरकार कारवाई करणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।